अजित पवार यांच्या जाण्यानंतर पवार कुटुंब मोठा निर्णय घेणारे अशी माहिती समोर आली आहे। विलिनीकरण होणार आणि मगच नेतृत्वाबाबत चर्चा केली जाईल असं समजतंय। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर नेतृत्वाबाबत चर्चा होणार आहे। शरद पवार यांच्यासोबत चर्चा करून दोन्ही राष्ट्रवादीबाबत 2 दिवसात निर्णय होणार आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। दोन्ही पक्ष एकत्र करण्याबाबत अजित पवार यांचं कुटुंब शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणार आहे। खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत देखील ही चर्चा केली जाईल। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। संदीप, आता अजित पवार यांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादीमधल्या घडामोडींना वेग आलाय। अगदी बरोबर आहे कस्तुरी, राष्ट्रवादीमधल्या घडामोडींना पूर्णपणे आता वेग आलेला आहे असं म्हणता येईल। महत्त्वाचं हेच आहे की पवार कुटुंबीय एकत्रितपणे हा मोठा निर्णय घेणार आहे। पहिल्यांदा विलिनीकरणाचा निर्णय होईल आणि मगच नेतृत्वाबाबत चर्चा होईल, ही आपल्याला खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळते। कारण आता अजित पवार जाऊन जवळपास आता 48 तास झालेला, आज 3रा दिवस आहे आणि सगळे दुःखात असताना पक्षाची देखील काळजी पवार कुटुंबियांकडून घेतली जाते असं म्हणता येईल। कारण छोटेखानी एक चर्चा काल रात्री पवार कुटुंबियांमध्ये झाल्याची माहिती आपल्याला मिळते। सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्यासोबत अजित पवार यांच्या कुटुंबातले सदस्य चर्चा करणार आहेत। मग त्यामध्ये जय पवार, पार्थ पवार आहेत, त्याचबरोबर सुनेत्रा पवार देखील आहेत। हे सगळे चर्चा करणार आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। आणि पहिल्यांदा विलिनीकरणाचा जो निर्णय तो घेतला जाईल पवार कुटुंबियांकडून आणि मगच नेतृत्वाबाबतची जी चर्चा आहे किंवा जो निर्णय आहे तो घेतला जाणार अशी आपल्याला माहिती सूत्रांकडून समजते। अंतिम निर्णय हा शरद पवार हेच घेणार आहेत, कारण त्यांच्या नेतृत्वाखालीच दोन्ही राष्ट्रवादी ह्या एकत्र येतील आणि पुढची जी वाटचाल आहे ती असणार आहे। कार्यकर्त्यांना एक संदेश जावा, त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांना एक संदेश जावा, नेत्यांना संदेश जावा, यासाठीच पवार कुटुंबीय हा एक मोठा निर्णय घेणार आहे अशी आपल्याला माहिती मिळते। बरं संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।